अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। स्वामी, देव दैत्य समुद्र मंथन सोडून बाहेर येत आहेत। हे काय आहे? पार्वती शांत हो। हे प्रभू, क्षमा असावी। विषारी द्रव्य आणि वायू बाहेर पडतो आहे। मी आलो नसतो तर प्राण गेले असते। प्राण जाण्याचे भय नाही, पण कार्य अपूर्ण राहायला नको। काय आज्ञा आहे प्रभू? हे श्री महादेव, श्री महालक्ष्मी आणि अमृत यांच्या प्राप्तीसाठी आपण समुद्र मंथन सुरू केले, पण आता हे अत्यंत जहाल असे विष बाहेर पडते आहे। सगळा आसमंत विषारी वायूंनी भरून गेला आहे। आता हे स्थान आपल्याला सोडून जावे लागेल। हे स्थान कोणीही सोडू नये। समुद्र मंथनातून एक एक रत्न बाहेर पडत होते, ते आपल्याला मिळावे यासाठी देव आणि दैत्य यांच्यात वाद होत होता। परंतु या विषाचे दायित्व कोणी घ्यावे? हे असे काही समुद्रातून बाहेर पडेल याची कल्पनाच नव्हती देव आणि दैत्यांना। श्री महादेव मात्र शांत होते। भूत, वर्तमान आणि भविष्य ज्यांना ठाऊक आहे त्यांना याचे काय आश्चर्य। अमृत आले असते तरी त्यांना आनंद नव्हता, आणि विष बाहेर निघाले असते तरी त्यांना दुःख नव्हते। या सर्वाच्या पलीकडे जाऊन ते शांतपणे या सगळ्याकडे पाहत होते। त्यांना ठाऊक होते की आता दायित्व पार पाडण्याची वेळ आली आहे। पण श्री महादेवच पुढे का गेले? ते सगळ्यांचे दायित्व होते। कारण हलाहलाचे काय करायचे हे कोणालाच ठाऊक नव्हते, केवळ श्री महादेवांनाच हे ठाऊक होते। याचा अर्थ समुद्र मंथन थांबले होते? अर्थातच देवी,
दुसरा पर्यायच नव्हता. सगळ्यांना केवळ एकच आशा होती आणि ती म्हणजे श्री महादेव. देवेंद्र, आता हे हालाहाल कोणी घ्यायचे, देवांनी की दैत्यांनी? अर्थात दैत्याने, कारण हे हलाहल तुमच्यासाठीच आहे. तुम्ही दैत्याने जर याचा स्वीकार केलात तर या सृष्टीला तुमच्यापासून मुक्तता मिळेल. देवेंद्र, तुमच्या पापकर्माचे हे फळ आहे. बळी, मर्यादा सोडू नकोस. तुझ्या अमृत लालसेमुळे हे झाले आहे. तू जर अमृत चोरायला आला नसतास तर ही वेळच आली नसती. माझ्या सामर्थ्यावर मी तुझ्यावर आक्रमण करून तुझा पराभव केला आहे. बळी, देवेंद्र, ही वेळ वाद घालण्याची नाही. यातून काहीतरी मार्ग काढायचा हे महत्वाचं आहे. सुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथावाच्य सर्वस्वमति परिणामावधिगृणन् रथद्यावृत्त्यायञ्चकितमभिधत्ते श्रुतिरपि त्रयी वस्तु व्यस्तं तिसृषु गुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणीयां रमणीं विहन्तु व्याक्रोशीं विदधत इहैके जडधिया. एवढी शांतता का आहे? मुनिवर, आख्यान का थांबवलं? सदानंद 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 सदानंद. आपण मला सांगितले तसेच घडणार आहे का? या सगळ्याला आपण का सामोरे गेलात? पार्वती देवींचे म्हणणे योग्यच होते. म्हाळसा, समुद्र मंथनातून अमृत बाहेर आले तर त्यावर सर्वजणच अधिकार दाखवणार होते. समुद्र मंथनातून एक एक रत्न बाहेर आली ती सर्वांनाच हवी होती. पण समुद्र मंथनातून बाहेर आलेले हलाहल कोणी स्वीकारावे ह्याला काही अर्थ आहे. ते अति भयंकर हलाहल स्वीकारणे म्हणजे मृत्यू निश्चित. नष्ट होणे हे निश्चित. मला मृत्यूचे भय नाही, कारण मला जन्म नाही, मला मरण नाही. मी आधीही होतो, आजही आहे आणि भविष्यातही मी असणार आहे. पण हे हलाहल स्वीकारणे हे अपरिहार्य होते. अन्यथा ह्या सृष्टीचा विनाश हा निश्चित होता. देवा, परंतु ते स्वीकारणं म्हणजे अतीव वेदनेला सामोरं जाण्यासारखं होतं. ते सोपं नव्हतं देवा. आपण इतके सहन केले आणि मला ठाऊकच नाही. असे कसे झाले? मी कुठे होते तेव्हा? आणि मी कोणत्याही रूपात असते तरी मी तुम्हाला जाऊ दिलं नसतं. मी केवळ पाहत राहिले नसते. आणि नंतर त्या हलाहलाचे तुम्ही नक्की काय केले? हे श्री महादेवा,
आता आपणच आमचे रक्षण करा. या महाभयानक विषापासून आपणच आम्हाला वाचवू शकता. हे प्रभो, श्री विष्णू विषाने भरलेल्या सागरात कासव रूपात आहेत. समुद्र मंथन पूर्ण झाल्याशिवाय ते बाहेर येणार नाहीत. आपण काहीतरी करावे. हे श्री महेश, समुद्र मंथनातून बाहेर निघालेले विष साऱ्या पृथ्वीवर पसरले तर जीवसृष्टीचा विनाश होईल. आपणच हा संहार या क्षणी थांबवू शकता. प्रत्येक वेळी माझ्या पतीने सगळ्या संकटांना सामोरे का जावे? काहीही झाले तरी त्यांनीच सर्वस्व पणाला लावून हे सगळं का झेलावे, का सहन करावे? या महाभयंकर विषाचे त्यांनी नेमके काय करावे अशी तुम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे? पार्वती, हे विष नष्ट करायला हवे. पण स्वामी कसे? तू शांत राहा. थांबा स्वामी, तुम्ही पुढे जाऊ नये. तुम्हाला काही झाले तर मी सहन करू शकणार नाही स्वामी. पार्वती, या साऱ्या सृष्टीचा पिता आहे मी. दायित्व फार मोठे आहे. हे भक्तवत्सला सर्व भूतांच्या ठाई, तू आत्मरूपे वर्तसी पाही. म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार सोत्रिवाचा. जो देव सर्व भूतांच्या ठाई, तू ज्ञानरूपे वर्तसी पाही. म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार सोत्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई, तू शमरूपे वर्तसी पाही. म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार सोत्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई, तू मोहरूपे वर्तसी पाही. म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार सोत्रिवाचा. हे दयाधना सर्व भूतांच्या ठाई, तू भ्रमरूपे वर्तसी पाही. म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार सोत्रिवाचा. हे अधनाशका सर्व भूतांच्या ठाई, तू हर्षरूपे वर्तसी पाही. म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार सोत्रिवाचा. हे भक्तवत्सला सर्व भूतांच्या ठाई, तू आत्मरूपे वर्तसी पाही. म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार सोत्रिवाचा. नारायण नारायण. तर समुद्र मंथनाच्या कथेत क्षीरसागर का निळा झाला होता? क्षीरसागरातून जे हलाहल बाहेर आले होते त्याला श्री महादेव सामोरे जात होते. ते काय करणार हे कुणालाही ठाऊक नव्हते. परंतु श्री पार्वती देवींना मात्र हे मान्य नव्हते. स्वामी थांबा स्वामी, माझं ऐका स्वामी. तुम्ही ते विषप्राशन नका करू. ऐका माझे स्वामी. पार्वती, आता मला नको थांबवूस. ब्रह्मदेव, आपण तर ह्या सृष्टीचे निर्मिक आहात. त्रिमूर्तींपैकी एक आहात आपण. तुम्ही तरी थांबवा श्री महादेवांना. स्वामी, कुणीतरी थांबवा महादेवांना. हा अनर्थ घडण्यापासून थांबवा कुणीतरी यांना.
कुणीही पुढे का येत नाही? सृष्टीला संकटापासून तारण्याचे दायित्व केवळ श्री महादेवांचेच आहे की काय? सांगा, थांबवा त्यांना. आणि सगळी सृष्टी स्तब्ध झाली. पंचमहाभूत गप्प झाली. समुद्रातून बाहेर येणारे हलाहल आता संपूर्ण बाहेर आले होते. क्रूर दैत्यांच्या देहावरही शहारे आले. देवेंद्र आणि इतर देवही नतमस्तक झाले. याआधी कधीही घडले नाही आणि पुढे कधी घडणार नाही असे अद्भुत काहीतरी घडणार होते. श्री पार्वती देवी मात्र निश्चल उभ्या होत्या. शिवाच्या अर्धांगिनी त्या, आणि शिव मात्र त्यांना सोडून दूर उभे होते. स्वामी, काय केले ते? देवी, आज महादेव नसते तर काय झालं असतं याची कल्पना करणं देखील अशक्य आहे. समुद्र पंथनातून बाहेर आलेलं विष त्यांनी प्राशन केलं नसतं तर या साऱ्या सृष्टीचा विनाश अटळ होता देवी. शेवटी जे घडायचे तेच घडले. कुणालाही यांना विष प्राशन करण्यापासून थांबवावे असे वाटले नाही याची खंत आहे मला. कुणालाही असे वाटले नाही की हे दायित्व आपण घ्यावे, हे संकट आपण स्वतःच्या अंगावर ओढून घ्यावे, सृष्टीला ह्यापासून सोडवावे असे कोणालाही वाटले नाही. ब्रह्मदेव, आपण तर त्रिमूर्तींपैकी एक आहात ना, आपण का नाही थांबवलेत यांना? देवी, स्वतःचा शोक आवरा, सांभाळा. मी जरी महादेवास रोखण्यास गेलो असतो तरी त्यांनी मला तसं करू दिलं नसतं देवी. पण तुम्ही प्रयत्न देखील केले नाही. कुणीही त्यांना असे सांगितले नाही की असे करू नका. का का वागलात तुम्ही असे? का? देवी, देवी, आम्ही त्यांना काय सांगणार, कसं रोखणार? ज्यांनी या सृष्टीच्या चलनवलनाचे नियम घालून दिले त्या नियमांचं पालन कसं करावं याचे धडे ज्यांनी साऱ्यांना दिले त्यांना आम्ही काय सांगावं आणि कसं सांगावं? इंद्रदेव, हा युक्तिवाद म्हणून उत्तम आहे, पण सृष्टीच्या रक्षणाचे, कल्याणाचे दायित्व फक्त श्री महादेवानेच घ्यायचे का? इतरांना काहीच कसे वाटत नाही? देवी, मी तुमचा राग समजू शकतो, पण इंद्र म्हणतो तेही सत्य आहे. मुळात हे विषप्राशन करण्याचं सामर्थ्य कुणाकडे आहे देवी? देवी,
हे कार्य महादेवांखेरीज कुणालाही करणे शक्य नव्हते, हे सत्य आहे. आणि आपण साऱ्यांनी त्याचा स्वीकार करायला हवा. पण मला तुमचे वागणे अजिबात पटलेले नाही. आज जर तुम्ही यांना थांबवले असते तर ह्यांची ही अशी अवस्था झाली नसती. तुमच्या वागण्याने माझा क्रोध अनावर होत आहे आणि जर ह्यांना काही झाले तर मी हे संपूर्ण ब्रह्मांड माझ्या क्रोधाच्या अग्नीत भस्मसात करून टाकेन.